हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बघा आता ऋग्वेद हे 9 आणि 10 भाग एकत्र अनुवादित आहेत. हिंदी भाषा. हे कोण आहेत प्रकाशक आणि अनुवादक? सर्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नई दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. आर्य भाषा भाष्य म्हणजे अनुवाद करता. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. आपण पहिल्यांदा हे बघूया. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 आणि मंत्र नंबर 1. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा परमात्मा, प्रकाश स्वरूप, सद्गुणांची वृष्टी करणारा आणि पापांचं हरण करणारा, नाश करणारा, तो आहे परमात्मा. तो आहे राजेव, राजाच्या प्रमाणे. राजेव राजाचे. 269 वर 269 वर बाकीचा राहिलेला अनुवाद इथे आहे. 270 वर. ऋग्वेद नंबर 9 सूक्त 82 का श्लोक नंबर 1 वाचतोय. राजाप्रमाणेच दर्शनीय आहेत. मनुष्याचा आकार आहे राजाप्रमाणे बघण्यासारखा. तो आहे पृथ्वी आणि लोकांतरांच्या चारी बाजूला. शब्दामध्ये प्रतीत होतोय. तो आहे वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला. जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करत प्राप्त होते. ज्याप्रमाणे विद्युत, आकाशातली वीज आकर्षित असणाऱ्या स्थानांना आधार बनून प्राप्त होते, त्याचप्रमाणे परमात्म्याने या ब्रह्मांडाला उत्पन्न केले. आता ह्याच्यातून काय दिसतंय की परमात्म्याला शरीर आहे आणि पापांचा नाश करणारा आहे आणि तो दृढ भक्तांना आणि चांगल्या आत्म्यांना येऊन भेटतात. तिथून चालत येतात. राजाप्रमाणेच दिसायला असतात. काय उद्देश घेऊन येतात? ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82चा आता 1 मंत्र वाचला, आता 2 वाचू. हे परमात्मा उपदेश करण्याच्या इच्छेने आपण म्हणजेच तत्वज्ञान सांगण्यासाठी आपण महापुरुषांना प्राप्त होता, त्यांना भेटता. आपण अतिशय वेगवान पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञांना प्राप्त होता. आपण त्यांनी कवीरचा अर्थ सर्वज्ञ केला. कवीर वेदस्य हा प्र लागलाय. संधिछेद करून त्यांनी त्याचा अर्थ सर्वज्ञ केला. इथे लिहायचं होतं तुम्ही कवीर देव आहात, सत्स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे सोम, हे अमर परमात्म्या आम्हाला सुख दे. आता ही समस्या सोडवू, हे समाधान करून घेऊ की कवीरच्या जागी कवीर देव लिहायचं होतं, कवीर देव. तर आपण हे सिद्ध करतो की जिथे कवी लिहिलं आहे ना अक्षर लावून, तर ती बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याला परिचित आहे, आत्मज्ञानाला परिचित आहे. तो जर अनुवाद करेल तो इथे लिहील कवीर देव. इथे सर्वज्ञ नाही लिहायचं, कारण इथे परमात्म्याचीच महिमा चालू आहे. आणि जिथे परमात्म्याचं वर्णन असतं वेदामध्ये,
तर तिथे कबीरचा अर्थ कबीर देव लिहायला लागेल. आपण कबीर साहेब म्हणू देव किंवा भगवान? ज्याप्रमाणे त्यांनी यजुर्वेदाच्या अनुवादात सांगितलंय ते दाखवतो. बघा, हा यजुर्वेद आहे. आपण ऋग्वेद बघितला, आता यजुर्वेदामध्ये दाखवतो. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नई दिल्लीमध्ये छापलंय. हा त्याचा अनुवाद करता आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नई दिल्ली. याच्यामध्ये मी आपल्याला 36व्या अध्यायामध्ये घेऊन जातोय. हा अध्याय 36 आहे. षट त्रिशंग अध्याय. याच्या पहिल्या मंत्रामध्ये लिहिलेला आहे रुचम वाचम परपदे मनो यजू परपदे. हा यजू शब्द आहे. याला 2 अपसर्ग लागलेले आहेत. याचा अनुवाद महर्षी दानतजीने अगदी बरोबर केलाय. बघा आता इथे केलाय. यजूचा अर्थ लिहिलाय यजुर्वेद, अगदी बरोबर आहे. जर ह्या शब्दाचा अर्थ केला तर कसं समजेल की यजुर्वेदाच्या बाबतीत म्हणलंय हे? ठीक अशाच प्रमाणे ज्या ठिकाणी वेदांमध्ये परमात्म्याचा महिमा आहे तर तिथे लिहायला लागेल की आपण कबीर देव आहात. आजपर्यंत कोणी कवी सर्वज्ञ झाला आहे? जर एखाद्या कवीच्या बाबतीत एखादं प्रकरण असेल, प्रसंग असेल, तर तिथे कवी शब्द मान्य आहे, समजण्यासारखा आहे. पण इथे परमात्म्याची महिमा आहे वेदामध्ये ज्या ठिकाणी, तिथे कबीर देव लिहायला लागेल, त्या कबीरचा अर्थ. आता मी तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र क्रमांक 26. यामध्ये काय आहे? हे कविरत्यो आहे. कविरत्यो इथे बघा. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी, म्हणजे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, भक्ती. भक्ती करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजेच भक्तांसाठी परमात्मा सर्व मार्ग सोपे करत त्यांच्या सर्व विघ्नांचे, संकटांचे नाश करतो, मर्दन करतो. त्यांना पवित्र करून आणि आपल्या प्रतिमेला सरळ करत तो कांतिमय परमात्मा, तो कबीर देव आहे. इथे सर्वज्ञच्या ऐवजी कबीर देव, कबीर साहब विजेप्रमाणे हालचाली करत वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला, श्रेष्ठ भक्ताला प्राप्त होतो. आता बघा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 वाचला, आता 27 वाचूया. एवढंच वाचूया. जो परमात्मा द्युलोकाचे 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, एकाच ठिकाणी राहतो. जो परमात्मा द्युलोकांमध्ये 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे. पुण्यात्मांनो, द्युलोक म्हणजे तेजोमय लोक. जो सतलोक म्हणजे ज्याला संत भाषेमध्ये आम्ही सतलोक म्हणतो, सचखंड म्हणतो, ती पृथ्वी स्वप्रकाशित हिऱ्यासारखी आहे. आणि त्या सतलोकाचे 3 भाग आहेत, 3 स्तर, 3 विभाग आहेत. आणि त्याच्या 3ऱ्या स्तरावर सर्वात वरच्या स्थानावर परमात्मा विराजमान आहे. घुमटाच्या आत सिंहासनावर राजासारखा, डोक्यावर मुकुट आहे, वरती सफेद छत्र आहे. याच ऋग्वेदातील कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा. हे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 आणि मंत्र नंबर 3. हे काय लिहिलंय की सूर्याप्रमाणे जगत प्रेरक हा परमात्मा सौम्य स्वभावाचा आणि जगाला प्रकाश देणारा आहे आणि सर्व लोकांना पवित्र करणारा भुवनापरी तिष्ठती संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्ध्व भागामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये वर्तमान आहे. यांनी वर्तमान लिहिलंय, त्याऐवजी विराजमान पाहिजे होतं. तिथे बसला आहे. तिष्ठती म्हणजे बसला आहे. भुवनोपरी
म्हणजे सगळ्या भुवनांच्या वर, ऊर्ध्व म्हणजे सगळ्यांच्या वर, वरच्या भागामध्ये विराजमान आहे, बसला आहे, तिष्ठती. ठीक आहे, तिथे बसला आहे. सर्व लोकांच्या वरच्या भागामध्ये बसला आहे. वरती 4 लोक आहेत. एक सतलोक, अलकलोक, अगमलोक, अकैलोक. त्या 4 लोकांमध्ये तशी 4 रूपे घेऊन परमात्मा त्यांच्या वरच्या भागामध्ये, 3ऱ्या भागामध्ये बसला आहे. आता हे सिद्ध झालं. आता तर हे सिद्ध झालं की परमात्मा नर आकार आहे, माणसासारखा दिसणारा आहे. आणि तो कबीर देव आहे, एका स्थानी राहणारा आहे. आणि दाखवतो तुम्हाला. ह्याच ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 च्या मंत्र क्रमांक 16 पासून 20 पर्यंत एक विशेष निर्णायक ज्ञान आहे. त्यात काय लिहिलंय, त्यामध्ये प्रश्न केलाय. त्याच्यात प्रश्न केलाय बघा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 मंत्र क्रमांक 16. हे परमात्मा, सर्वोपरी रहस्य, श्रेष्ठ नाम, हे नाम आहे संस्कृतमध्ये. गुह्यम चारू नाम. चारू म्हणजे श्रेष्ठ, गुह्यम म्हणजे गुप्त. नाम म्हणजे नाव लिहायचे, जे तुमचं नाव आहे. तुम्ही आम्हाला त्याचं ज्ञान द्या. आपलं जे वास्तविक ज्ञान आहे, गोपनीय जे गुप्त नाव आहे, त्याचं आम्हाला ज्ञान द्या. आता हे सांगा, कोणतं नाव आहे तुमचं? आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 17 मध्ये परमेश्वराने या प्रश्नाची उकल केली आहे. नाव सांगितलंय देवानी, काय नाव आहे. वेद ज्ञानदाता सांगतोय. आता मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 मंत्र 16 आणि याचा मंत्र नंबर 16 आपण बघितला. आपलं नाव काय आहे? तुमचं जे श्रेष्ठ नाम आहे, हे नाव नावातच लिहायचं होतं, त्याच्याबद्दलचं ज्ञान आम्हाला सांगा. इथं पहा. आता हा 17 नंबर मंत्र आहे. ह्याच्यात शिशुम जगानम हरंती मदंती शुभंती वहीनम मरुतो गवेन. कवीर गिरभी काव्यन्या कवी संत सोम पवित्रती रेभम. यामध्ये हा शिशु शब्द आलाय. आता हा शिशु शब्द या ठिकाणी इथे कसा आहे, याचं परमात्म्याने सांगितलंय की वेद मेरा भेद है और मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं, ये वेद जानते नहीं. आता असं आहे की जेव्हा शिशु रूप धारण करून तो परमात्मा प्रगट होतो, 3 स्थितीमध्ये आपलं रक्षण करतो. एक स्थिती तिथे असते की जिथे सतलोकामध्ये परमात्मा राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय. त्याच्या एका रोमामध्ये करोडो सूर्य, करोडो चंद्र, इतकं तेज आहे, इतकं तेज आहे. त्या रूपात त्या लोकातून या लोकात येतात, तर आम्ही बघू नाही शकत. आमची दृष्टी कमी पडते. म्हणून परमात्मा कमी तेजपुंज रूपात, साध्या रूपामध्ये येतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये आपण पाहिलं की परमात्मा साध्या सरळ रूपामध्ये कमी तेजपुंज रूपात येतो. जसं एका खोलीमध्ये 4-5 प्रकारच्या ट्यूब लावल्यात, 1000ची, एक 500ची, एक 100ची आणि एक 10 वॅटची किंवा 0ची. जेव्हा खूप प्रकाशाची आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या चालू करा. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सर्व बंद करून एक 0चा बल्ब चालू ठेवला, गरजेप्रमाणे प्रकाश मिळेल. जेवढी आवश्यकता असेल तेवढा प्रकाश मिळेल. तसंच परमात्मा आपल्या शरीराचं तेज हलकं करतो, कमी करतो आणि तिथून इथं येतो. आता दुसरी स्थिती तुम्हाला सांगितली की नवजात शिशूच्या रूपामध्ये कमळाच्या फुलावर प्रत्येक युगामध्ये एक लीला करतो अशी. आणि सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर येतात, ज्यामुळे पाण्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे पाणी, त्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. आणि तिथून निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातं. आणि तिसऱ्या स्थितीमध्ये परमात्म्यांना जेव्हा वाटेल एखाद्या साधूच्या किंवा ऋषीच्या रूपात येऊन आणि महात्म्याच्या रूपामध्ये प्रगट होतो आणि चांगल्या आत्म्यांना मिळतो. त्यांना मग ज्ञान देतो, ज्ञानाशी त्यांचा परिचय करून देतो.
आता दुसऱ्या स्थितीमध्ये तो परमात्मा लहान बालकाच्या रूपामध्ये येतो, दुसऱ्या प्रकारच्या लीला करत. तर त्याचं प्रकरण बघूया. जेव्हा तो परमात्मा शिशुरूप धारण करून येतो आणि त्याला निस्संतान दाम्पत्य कमळाच्या फुलावरून उचलून नेतं, तेव्हा त्यांच्या संगोपनाचं सगळं काम कुमारी गायी करतात. तो पूर्ण परमात्मा असतो जो अशा लीला करतो, हे वेदामध्ये सांगितलं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र आता 9 वाचूया. इमम म्हणजे त्याचं. सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला इथं यांनी सौम्य म्हणजे त्या परमात्म्याला हे स्वतःच्या हातांनी लिहिलंय. हे पहा, याच्या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे परमात्मा. या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे सौम्य स्वभावाचा परमात्मा. ठीक आहे, याच परमात्म्याचा विषय चाललाय. चालता चालता आपण 9व्या श्लोकाकडे आलो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9. यामध्ये पण शिशु शब्द आहे. इथे लिहिलंय की ते सोम म्हणजे परमात्म्याला, परमपुरुषाला, अमरपुरुषाला, जो शिशु रूपामध्ये प्रकट होतो त्याला सर्व प्रकारच्या अधन्य म्हणजे बिनाधनाई है, गायी तृप्त करतात. आता अधन्याचा अर्थ होतो, जसं आमच्या स्थानिक भागामध्ये हरियाणामध्ये ज्या गायीने अजून दूध दिलेलं नाहीये तिला म्हणतात ही बिनाधनाई है. अधन्य म्हणजे बिनाधनाई म्हणजे जिला अजून बैलाने स्पर्श केलेला नाहीये, जी गर्भवती नाहीये. आता ही अधन्या जिला बैलाने कधीही स्पर्श केलेला नाहीये अशी कुमारी. आता या अधन्या गायीकडून म्हणजेच कुमारी गायीकडून त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याचे संगोपन केले जाते. याचा हा अर्थ आहे. परत पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9 आपण वाचतोय. सोम म्हणजे अमर पुरुषाला, सौम्य स्वभावाच्या पुरुषाला, श्रद्धाळू पुरुषाला, अमर पुरुषाला, जो शिशु रूपामध्ये प्रकट झालेला आहे. सर्व प्रकारच्या सर्व अधन्या म्हणजे जिला बैलाने कधी स्पर्श केला नाही, गायी, त्या गायीद्वारा त्या गायी तृप्त करतात. त्यातून त्यांच्या संगोपनाची लीला होते. जे वेदामध्ये लिहिलंय, वर्णन केलंय ती परमात्म्याची लीला, अशी लीला ज्याने केली आहे, मग कोण आहे परमात्मा? तोच आहे परमात्मा. आता दाखवतो 600 वर्षापूर्वी त्या कबीर साहेबांनी, ज्याला विणकर म्हणत तसं, त्याने ही लीला केली आहे. तो भगवान आहे. दाखवतो तुम्हाला त्यांच्या जीवनात 600 वर्षापूर्वी जी लीला केली होती ती आदरणीय धर्मदास साहेबांनी लिपिबद्ध करून ठेवली आहे. हा आहे पवित्र कबीर सागर, ज्यामध्ये परमात्म्याची लीला वर्णन करून ठेवली आहे जेव्हा कबीर साहेब आले होते. संपूर्ण 11 भाग, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. कबीर सागर संपूर्ण भाग हा तोच आहे. याचे कोण आहेत संशोधक? कबीरपंथीच त्याचे संशोधक आहेत. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी यांनी तयार केलेलं हे त्याचे मुद्रक आणि प्रकाशक आहेत. खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. याचं थोडंसं तोंडी सांगतो, यानंतर तुम्हाला अगदी सहजपणे कळेल. परमात्मा 600 वर्षापूर्वी या कलियुगामध्ये सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ पौर्णिमेला सचखंडमधून, सतलोकांमधून इथे आले होते. ब्रह्ममुहूर्तावर कमळाच्या फुलावर शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते. हे प्रत्यक्ष पाहणारे एक अष्टानंद नावाचे ऋषी होते, जे त्याच सरोवरावर रोज स्नानासाठी यायचे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिथेच बसून आपली साधना, आपल्या गुरूंकडून प्राप्त झालेली साधना करायचे. ते साधना करण्यामध्ये व्यस्त होते, प्रयत्न करत होते. याच वेळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधी
आकाशामधून एक प्रकाशाचा गोळा आला. अष्टानंदजींनी पाहिलं की एवढा तीव्र प्रकाश कसा येतोय एवढ्या वेगाने. त्यांचे डोळे दिपले, बंद झाले. जसं आपण सूर्याकडे बघितल्यावर डोळे बंद होतात आणि सूर्याचा प्रकाशरहित आकार दिसतो, अगदी त्याच प्रकारे जेव्हा अष्टानंदाजींनी त्या प्रकाशाच्या गोळ्याकडे पाहिलं, त्यांचे डोळे बंद झाले. ते सहन नाही करू शकले आपल्या डोळ्यांनी. डोळे बंद झाल्यावर त्यांनी काय पाहिलं की एक शिशुरूप दिसतंय, त्याचाच प्रकाश होता तो बालकासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यासमोर जसं चमकायला लागलं, ज्याप्रमाणे सूर्य कडे बघून आपण दुसरीकडे बघायला लागलो तरी त्याचा प्रकाशरहित आकार नक्कीच आपल्यासमोर त्याच्या प्रतिभेच्या रूपात आपल्यासमोर दिसत राहतो. तसंच त्याचं झालं आणि काही वेळानंतर तो प्रकाश एका ठिकाणी लुप्त झाला, त्या तलावाच्या काठावर. अष्टानंदजींनी विचार केला की माझ्या गुरुजींना विचारीन की हा माझ्या भक्तीचा प्रभाव आहे का मला काही भ्रम होतोय. त्यांचे गुरु स्वामी रामानंदजी ब्राह्मण महर्षी होते. वेद, गीता आणि पुराणांचे मर्मज्ञ मानले जायचे. त्यांना जेव्हा विचारलं की भगवान, आज मी असा आकाशातून प्रकाशाचा गोळा बघितला, माझे डोळे ते सहन नाही करू शकले. डोळे बंद झाले तर एक बालक दिसू लागलं, शिशु. आणि थोड्याच वेळाने तो प्रकाश कमळाच्या फुलावर म्हणजे एका सरोवरामध्ये लुप्त होताना दिसला. आता जसं त्या ऋषींना ज्ञान होतं, स्वामी रामानंदजींना आपल्या शिष्यांचं समाधान अशा प्रकारे केलं की बेटा, वरच्या लोकातून अवतारी शक्ती येत असतात. अवतारगण येतात तेव्हा त्यांची अशीच ओळख पटत असते. तारा तुटल्यासारखं दिसतं. इथंच कुठेतरी आईच्या गर्भातून जन्म घेतील. त्यांना तेवढं ज्ञान होतं की त्यांचे भगवान आईच्या गर्भातूनच जन्म घेऊन आले होते. पण हा परमात्मा संपूर्ण जगाचे जनक आहेत, सर्वोत्पादक आहेत. ते कोणा आईच्या पोटी जन्मत नाहीत, ते स्वतः येऊन प्रकट झाले. तर निरुनिमा नावाचे ते पहिले गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते आणि सरस्वती त्यांची पत्नी होती. ते शंकराचे पुजारी होते, खूप इमानदार ब्राह्मण होते. कथा सांगायचे, कोणाला भ्रमित नाही करायचे. जे पैसे यायचे दक्षिणेचे त्यावर आपला निर्वाह चालवायचे आणि त्यातून जे पैसे वाचायचे ते धर्मासाठी वापरायचे. ते कोणाला भ्रमित नाही करायचे, चुकीचा मार्ग दाखवून फसवायचे नाहीत. त्या भागामध्ये त्यामुळे ते सर्वाधिक प्रशंसेचे पात्र झाले होते. त्या कारणाने इतर ब्राह्मण त्यांच्याशी ईर्षेने वागायचे, कारण ह्यांनी आमची रोजीरोटी घालवली. या गोष्टीची मुसलमान लोकांना माहिती होती की हिंदू धर्माचा प्रसार गौरीशंकर ब्राह्मण करत आहेत. आणि त्यांना हे पण माहीत होतं की इतर त्यांचे जे ब्राह्मण गुरु आहेत, ज्यांच्या मागे सारं जग लागलेलं आहे, ते जास्त करून यांच्या विरोधात आहेत, यांच्याशी ईर्ष्या करतायत. याचा फायदा उठवून मुसलमानांनी गौरीशंकर सरस्वतींना जबरदस्तीने मुसलमान बनवलं. त्यांच्यावर आपलं उष्ट पाणी टाकलं, साऱ्या घरात शिंपडलं आणि सांगितलं की हा आता मुसलमान झाला. दुसरे ब्राह्मण जे गौरीशंकर यांच्याशी ईर्ष्या करायचे, त्यांना खूप खुशी झाली. त्यांनी सगळीकडे प्रचार केला, गौरीशंकर मुसलमान झालेत. त्यांच्याशी संबंध तोडले, गंगेमध्ये स्नान बंद केलं, 1 मिनिटात काम केलं आणि ते विवश झाले. त्यांचं नाव ठेवलं नूर अली. त्यांना निरू नावाने ओळखायला लागले आणि सरस्वतींचं नाव ठेवलं नियामत. तिला निमा म्हणायला लागले. नीरू आणि निमा नावाने ते प्रसिद्ध झाले आणि आता त्यांना रोजीरोटीची समस्या भेडसावायला लागली. मग त्यांनी एक असं काम पाहायला लागले की जे पैशाशिवाय सुरू होईल. त्यांनी कुणीतरी सांगितल्याप्रमाणे कापड विणण्याचं काम सुरू केलं आणि कापड विणायला जास्त करावं लागत नाही. 4 लाकडाचे वासे गाडायचे, तारा लावायच्या आणि त्यांचे काम सुरू झाले. या कारणामुळे त्यांना विणकर म्हणायला लागले. त्यांना मूलबाळ नव्हतं, वय असेल फार तर 60 किंवा त्याच्या जवळपास. त्यांचं गंगेमध्ये स्नान करणं बंद केलं होतं, म्हणून ते त्या लहरतारा तलावावर स्नानासाठी जात असत, जिथे परमात्मा येऊन विराजमान झाले होते कमळाच्या फुलावर.
ते लहरतारा तलाव त्याचं नाव पडलं होतं, कारण पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा गंगा नदी उफाळून म्हणजे खूप वाहायची, भरपूर वाहायची, त्यावेळी गौघाटाच्या वरतून लाटांच्या रूपाने पाणी उसळून जोरात व्हायचे. ते एका सरोवराचं रूप धारण करायचं आणि पूर्ण वर्ष गंगेचं पाणी निर्मळ राहायचं, पवित्र राहायचं. त्यात कमळाची फुलं उगवायची. ते प्रत्येक दिवशी तिथे स्नान करण्यासाठी जायचे त्यांच्या झोपडीतून. अंतर जवळपास 4-5 किलोमीटर होतं. तर तिथे रोज स्नानासाठी जायचं होतं. वरतून परमात्म्यानं यायचं होतं. ते निस्संतान होते आणि परमात्म्याला कमळाच्या फुलावर पाहून ते खूप खुश झाले. ही फार मोठी गोष्ट आहे, नंतर कधी सांगेन. आज प्रसंग काही वेगळाच आहे. ते घरी घेऊन आले. आता 25 दिवस झाले, काही खाणं नाही, पिणं नाही, तोंड एकदम बंद. खूप चिंताग्रस्त झाले. निमाला खूप चिंता वाटली की हे शंकर भगवान, एकतर हे बाळ द्यायलाच नको होतं. आम्ही कसं तरी रडत खडत जगत होतो आणि आज तुम्ही आम्हाला बाळ दिलं, मूल दिलं. आता ते काही खात पीत नाही. देवा, तू त्याला परत घेतोयस की काय? खूप मोठ्यानं रडत होती. म्हणत होती की हे जर बाळ मरण पावलं तर मीही मरेन, पक्का निश्चय. मग देवाने विचार केला की म्हातारी उगाच मरायची. शंकरांना प्रेरित केलं शिवमंडलातून, शिवलोकातून एक साधू रूप घेऊन आला आणि म्हणाला, माई का रडतेस? कारण विचारलं, सांगितलं. साधूच्या रूपात आलेल्या शंकराने म्हटलं, दाखव तुझं बाळ कुठे आहे? निम्मा पाळण्यातून बाळाला घेऊन आली आणि तिला वाटलं साधूच्या पायावर बाळाला ठेवू, बाळाचा जीव वाचव. जसं बाळाला साधूच्या पायावर ठेवायला गेली, बाळ हवेत तरंगायला लागलं आणि त्या साधू शंकराच्या तोंडासमोर हवेत स्थिर झाले, स्थिर राहिले. शंकर काय ते समजले. म्हणाले, माई, हे तर सिद्धिप्राप्त झालेलं बाळ आहे. असा पुढे हात केला शंकरांनी आणि त्यांच्या हातावर आलं आणि 7 वेळा चर्चा केली दोघांनी. नवजात शिशुरूपातला परमात्मा म्हणाला की हे शंकरा, त्यांना सांगा कुमारी गाय घेऊन या, त्यांचं दूध पिन मी. मग निमाला शंकर म्हणाले, तुझ्या नवऱ्याला बोलव, एक कुमारी गाय घेऊन ये आणि कुंभाराकडून एक कोरं मडकं, एक मटका घेऊन ये. असंच केलं गेलं. नंतर म्हणाले भगवान 25 दिवसाच्या वयामध्ये की महात्माजी, आपण यांच्यावर थपकी मारा. गायीच्या कमरेवर गाय दूध देईल. शंकराने थपकी मारली आणि लांब लांब स्तन झाले. कोरं भांड खालती ठेवलं होतं, त्यात दूध पटापट भरायला लागलं. धार चालू झाली आणि भांड भरल्यावर थांबली. मग ती गाय रोज दूध द्यायला लागली, कुमारी गाय. आता पुण्यात्म्यांनो, ही लीला कोणी केली? जे वेद सांगतात की जो ही लीला करतो तो शिशुरूपात प्रकट होतो. उग्रगती त्याला प्रेरणा देत असते. जेव्हा हाहाकार माजला होता तेव्हा 600 वर्षापूर्वी आले होते परमात्मा. अशी शांती केली होती की आतापर्यंत ती टिकून आहे. आता ह्या 50 वर्षापासून परत खळबळ उडाली आहे, हाहाकार माजलाय. एक माया दिसायला लागली आहे सगळीकडे. किती जुलूम वाढलाय, हाहाकार माजलाय. आता धर्माची पुन्हा स्थापना होणार आहे या दासाच्या माध्यमातून आणि परत शांती होईल. मग त्यावेळी परमात्मा जे आले होते 600 वर्षापूर्वी, ही लीला केली होती आणि लिपिबद्ध केली होती 600 वर्षापूर्वीच. आजची नाही आहे ही. आणि मग त्यातून सहजपणे लक्षात येईल की देव कोण आहे, ज्याच्याबद्दल वेद पण सांगतात आणि ती लीला करून ठेवली आहे. हे बघा, हे कबीर सागर संपूर्ण 11 भाग, खेमराज श्रीकृष्ण दास प्रकाशन, मुंबई. आणि त्याचे कोण आहेत हे संशोधक? कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी यांच्याद्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईमधून. याच्यामध्ये एक ज्ञान सागर नावाचं प्रकरण आहे. त्याच्या 74व्या पानावर, सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निशी चंदा,
और ले सुत चले हर्ष मन कीन्या, त्या मुलाला उचलून घेऊन तिथून पुढे निघाले. तासों पुनस अस बोल ही लीना, सुत काशी को ले चले लोग देखण ते आव, लोक बघायला आले एवढ्या सुंदर बालकाला. अन्न पाणी बक्से नहीं, अन्न पाणी खाल्लं नाही. जुल्ला शोक जनावे, जुल्हन फिर चिंता होईल. तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सो कही उत्पाना. जसे की आपल्याला आता समजून घ्यायचे आहे की वास्तवामध्ये एका कुमारी गायीकडून त्यांच्या पालनपोषणाची लीला झाली आहे, एवढंच समजून घ्यायचंय. हे बघा, हे आहे ज्ञान सागर 74 पानावर कबीर सागर आपण वाचत आहोत. ते म्हणतात, तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सो कही उत्पाना, मैं सुत पायो बड़ा गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. हे महात्माजी काय कारण आहे की हा काही खात नाही. रामानंद ध्यान तब धारा, जुल्हा सो तब वचन उचार्या. रामानंदजी म्हणतात, तू पूर्वजन्मीचा ब्राह्मण आहेस. ब्राह्मण जाती और हरि सेवा की निभली बाती. देवाची पूजा करायचास आणि तुझ्याकडून काही चूक झाली या भक्तीमध्ये, तो कुछ सेवा हर की चूका, ताते भयो चूल्हा का रूपा. आणि म्हणून तू जुलाह झालास. और प्रीति प्रभु गे तुरलिनी, तुझ्या त्या प्रेमाचा परमात्म्याने स्वीकार केला. और ताते उद्धान में सुत तो दीना. आणि म्हणूनच तुला जंगलामध्ये हा पुत्र दिला. आता नीरू म्हणाली की जे मला पाहिजे ते मिळालं, पण माझा मुलगा भुकेला आहे. हे प्रभु जस की नोतस पायो, आरत हो तो दर्शन आयो. संकट निवारण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे. सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावंत कुछ खाई. असा उपाय सांगा स्वामीजी की हा भुकेला मुलगा काहीतरी खाईल. रामानंद अस युक्ति उचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. तुझा मुलगा कोणीतरी विद्वान पुरुष आहे. और बचिया जाही बैल नहीं लागा, सो लेठाड करते यागा. ज्या गाईला बैलाने स्पर्श केला नाही ती कुमारी आहे आणि तिला इथे आणून उभे कर. दूध चले ते ठनते, दूध दरो छिपाए, अक्षुदावंत जब हो ताको देखवाए. तर ते दूध निघेल त्या कुवारी गाईच्या स्तनातून. ते दूध लपवून ठेव आणि तो जेव्हा भुकेलेला असेल तेव्हा त्याला दे. जुल्हा एक बछिया ले आवा, कुमारी गाय. और चलो दूध कोई मरम न पावा. चलो दूध जुल्हा हरसाना, राख छिपाए कहो नहीं जाना. दूध तब पीवत नाम कबीरा, खेलत संत संग मत धीरा. तर फक्त आपल्याला एवढंच बघायचंय की ते परमात्मा शिशुरूप धारण करून आले, कमळ फुलावर विराजमान झाले, निरुनिमा नावाचे विणकर घेऊन गेले. त्यांच्या पालनपोषणाची लीला एका कुमारी गायीकडून झाली असे आमचे वेद सांगतात. तर तो जेव्हा येतो, वरील लोकामध्ये राहतो आणि गतीने इथे येतो आणि त्याच स्वरूपात प्रकट परमात्म्याचे पालनपोषण कुमारी गायीकडून झाले. आता परत बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त क्रमांक 1, मंत्र क्रमांक 9 मध्ये. आता आपण ऋग्वेद उचलला, मंडल 9, सूक्त 1, क्रमांक 9. हे बघा, त्या सोम स्वभावाच्या पुरुषाला, त्या परमात्म्याला जो शिशु रूपात प्रकट झाला आहे, सर्व प्रकारच्या सर्व गायी आता अहिंसनीय बिना धनाई पूर्ण रूपेन पूर्ण ऋषभ प्रकार से यानी कंवारी गायींच्याकडून तृप्त करतात. यांना गायी तृप्त करतात. त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याला सर्व प्रकारचे म्हणजे पूर्णपणे कुमारी म्हणजे स्पर्शहीन अहिंसनीय गायी सर्व प्रकारेनी न विलेली, बिना धनाई म्हणजे कधीही स्पर्श न झालेल्या कुंवारी गायींच्या मधून होते, तृप्त करतात त्या गायी त्यांना. बघा, झालं हे सिद्ध. आता आपण परत येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत, ज्यामध्ये शिशु हा शब्द आला होता. म्हणून हे प्रकरण बघावे लागलेत की शिशु म्हणजे काय आहे. ते भगवान परमात्मा जेव्हा येतात, लीला करतात, शिशुरूप धारण करून हळूहळू मोठे होतात
आणि त्यावेळी ते आपल्याकडील ज्ञानाचे उच्चारण करतात लोकांच्या मार्फत, कवितांमधून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून जसे कवी बोलतात. ते कबीर देव आहेत आणि एका प्रसिद्ध कवीपेक्षाही त्यांना प्रसिद्ध अशी पदवी प्राप्त होते. पण ते असतात भगवान. ते ऋषीरूपात आणि संत रूपात प्रकट होतात. असे प्रकट होतात, अशा लीला करतात, शिशुरूपात पण प्रकट होतात. आता परत येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 96. 96च्या मंत्र 16 तर आपण वाचलं आहे की हे परमात्मा, सर्वपरी रहस्य म्हणजे गोपत, अतिगुप्त, श्रेष्ठ, जे तुमचे नाव, जी तुमची संज्ञा आहे, जे तुमचे नाव आहे, खरं नाव गुप्त, त्याचं ज्ञान करा. इथे केलंय हे ज्ञान. 17व्यामध्ये शिशुम जगानम हर्यंतम मंजंती शुभंती वहिर्नम मरुतम गणेन. कबीर गिरवी काव्येन कबीर. त्यांनी इथे थोडी गडबड करून दुसऱ्या कबीरचा अर्थ नाही केलेला. संत सोम, पवित्र अतिथी रेभन यांनी काय अर्थ केला आहे की शिशुम शिशती सूक्ष्मम करोती प्रलयकाले जगदिती. शिशु परमात्मा, त्या परमात्म्याचे इथे म्हणायचं होतं की जे शिशुरूपात प्रगट होता आहे तो परमात्मा, जो नेहमी प्रकट आहे. जगानम म्हणजे प्रकट होतो, शिशुरूप धारण करतो. शिशुम जगानम, शिशुरूप म्हणजे बालक रूप घेऊन जो इथे येतो, जो अत्यंत कमनीय आहे. त्याचे उपासक लोक बुद्धिविषय करतात, स्तुतीद्वारे त्याचे गुणगान करतात. विद्वान लोक त्या गतिशील परमात्म्याला, आता बघा, आता तो परमात्मा सर्वव्यापक होता, तर तो गतिशील कसा झाला? कसा झाला गतिशील? गतिशील म्हणजे तिथून चालत येणारा. परमात्म्याचे वर्णन गुणाने केले जाते. याचा अर्थ आहे कवी, लोक, गिरभी म्हणजे वाणीद्वारा. इथे गडबड केली आहे, हे आहे कवी गिरभी. याचा अर्थ त्यांनी लावला आहे कवी लोकद्वारा. इथे लिहायला पाहिजे होतं कवीर वाणीद्वारा. कवीर, हे कवीर वाणीद्वारा लिहायला पाहिजे होतं. कवीर, इथे काही गडबड करायला नको होती. कवीर गिरवी, कवीर वाणीद्वारा. कोण? जो कवी काव्य नाही. काव्यना म्हणजे कवितातून. कवितातून, कावेन, कावेन म्हणजे कवितातून, म्हणजे कवितेतून. कवी म्हणतात लोकमाध्यमातून आणि दोह्यांच्या माध्यमातून, सखियांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून ते आपल्या महिम्याचं वर्णन आपणच करतात. हेच श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक नंबर 32 सांगितलं आहे की अर्जुना, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती भ्रमणमुखे सच्चिदानंदगण ब्रह्म यांच्या मुखातून बोलली होती अमृतवाणी. ती विस्ताराने सांगितलेली आहे. ते अस्सल तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले आहे की ते तू तत्वदर्शी संतांपाशी जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून, कपट बाजूला करून प्रसन्न केल्यावर ते तत्वदर्शी संत तत्वज्ञानाचा उपदेश करतील की इथे तेच आहे की तो परमात्मा कवितामधून आपल्या मुखाने कविता म्हणून बोलत राहतो. त्याद्वारे तो प्रसिद्ध कवीची उपाधी पण प्राप्त करतो. पण तो असतो भगवंत, जो संत रूपात येतो. ते कबीर देव नाव आहे त्याचं. हे बघा, यामध्ये आहे कबीर गिरबी कविना कवी सोम पवित्र अतिथी रेभन. रेभन म्हणजे गरजत राहणारा, गरजत राहणारा, उंच आवाजात बोलणारा, कवितांनी संस्कृतीत करणारा. आणि तो कबीर देव अमर परमात्मा होत असतो. सोम म्हणजे अमर परमात्मा. अमर यांनी चूक करून ठेवली आहे. इथेच बघा, इथे ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 96 मंत्र 13 सोम म्हणजेच परमात्मा. जिथे हे विचलित होतील तिथे तर गडबड केली आहे.
इथे परमात्मा नका लिहू. सोम म्हणजे सोम स्वरूप, म्हणजे अमर परमात्मा. कबीर संत सोम स्वरूप. तो परमात्मा, अमर परमात्मा, कबीर नाव आहे त्याचं. कबीर असतो पवित्रतेच्या साथीने, पवित्र अमरवाणी उंच आवाजात बोलत असतो, कवितातून बोलत असतो. तो कबीर गिरबी, कबीर वाणीद्वारे बोलत असतो की ते परमात्मा जसे एक शिशुरूपात प्रकट होतो आणि तो ह्याच रूपामध्ये संत रूपामध्ये पण जातो, प्रकट होतो. तिसरी स्थिती. आणि त्या रेसीद्वारा बोलली गेलेली त्याच्या मुखातील अमृतवाणी खूपसे त्यांचे अनुयायी बनतात. 64 लाख शिष्य झाले होते कबीर परमात्म्यांचे, कबीर विणकराचे. त्यावेळी 64 लाख शिष्य झाले होते परमात्म्यांचे. त्यावेळी त्यांच्याकडून बोललेली वाणी त्यांच्या शिष्यांमध्ये आनंददायी होत असते, सुखकारक होत असते. आणि तो परमात्मा वरती 3ऱ्या लोकात राहतो, 3ऱ्या धामामध्ये. बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9, 96चा मंत्र 20 वाचतो आहोत आपण. तो आहे परमात्मा. ज्या प्रकारे एखाद्या संघाला त्यांचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे ब्रह्मांडरूपी कोशामध्ये प्राप्त होऊन उच्च स्वरात गर्जना करून या ब्रह्मांडरूपी विस्तृत प्रकृती खंडामध्ये सहजपणे प्रविष्ट होतो आणि सर्वव्यापक होतो. मग गर्जना करून आणि इथे प्रवेश करून काय राहिलं, कोणती आवश्यकता राहिली? वास्तविक हा परमात्मा तिथून चालून येतो आणि जसं माणूस शरीर धारण करतो अशा स्वरूपात येतो, मनुष्य सदृश प्रविष्ट होतो. जसे मरिये म्हणजे मनुष्य शुभ्र रूप धारण करतो, म्हणजे मनुष्यासारख्या शरीरामध्ये येतो. एखाद्या गतिशील वस्तूप्रमाणे खूप वेगाने, प्राप्तीच्या दिशेने वेगाने इथे येतो. आणि आता काय कसर राहिली? परमात्मा मनुष्य रूपात आहे, झालं ना सिद्ध. वेदांमध्ये साकार सिद्ध केलंय भरपूर पुरावे देऊन की तो परमात्मा कवींसारखे आचरण करतो आणि हिंडत फिरत असतो सगळीकडे, कवींसारखं आचरण करतो, सर्वांना ज्ञान देतो. तर मग परमात्मा कोण झाला? कबीर देव आहे. हा पूर्ण परमात्मा आहे. ही लीला कोणी केली, तुमच्या समोर आणली? की कबीर भगवानांनी, परमाक्षर भगवंतांनी काशीमध्ये विणकर म्हणून आले होते. स्वतःच्या डोळ्यांनी वस्तुस्थिती परमात्म्याच्या परमहापुरुषांनी सांगितली की 2 ठोड़े एक तू भया एक से 2, गरीबदास हम कारणे आए हो मग जो, वहां से चलकर आए हो हम कारणे. गरीबदास म्हणतात, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार सतगुरु पुरुष कबीर हैं, ये कुल के सर्जनहार. तर कबीर जे काशीमध्ये आले होते ते पूर्ण परमात्मा आहेत आणि वेद त्यांचा महिमा गात आहे. यावरून हे सिद्ध होते की परमात्मा साकार आहे आणि एका स्थानावर राहतो, तिथून गती करून येतो आणि त्यामुळे त्यांचे नाव कबीर आहे. महर्षी किंवा संत बनून फिरतात, यांना कुठे तोंड लपवायला जागा राहणार नाही. जनताच त्यांना जागेवर आणेल. यांची एक गोष्ट सुद्धा कोणी ऐकायला तयार होणार नाही. अज्ञान भरून टाकलंय, काही माहीत नाही या लोकांना. सर्वात मोठी खुशी तर यांनी ही मानली पाहिजे, काही अक्कल आली पाहिजे जे दासाचा विरोध करतात. हे म्हणतात की रामपालना संस्कृत येत नाही आणि सर्व सद्ग्रंथ उघडून समजून दाखवले. तर तुम्हीच बुद्धीने बघा कोण आहे रामपाल. हा दास आहे त्या परमात्म्याचा. हा रामपाल दास आहे त्या परमपित्याचा, त्या परमेश्वर कबीराचा दास आहे. त्यांनीच दिलेल्या बुद्धीमुळे सगळ्या सबग्रंथांना समजून घेतलंय. म्हणतात, 9 मन सूत उलजिया ये ऋषी रहे झकमार, और सतगुरु म्हणजे तत्वदर्शी संत ईसा सुलझा दे उलझन दूजी बार. असे निराकरण केले आहे की पुन्हा या कलियुगामध्ये गुंता होणार नाही. आणि ही जी लोक आहेत ना, व्यर्थ बडबड करणारी विरोधी, डोक्याला हात मारून बसतील. लोक यांना बोलू देणार नाहीत. लहान मुलं सुद्धा म्हणतील, बंद करा, तुमची फालतूची बडबड खूप ऐकली. या दासाने घसा फोडून सांगितले सत्याला समोर आणण्यासाठी आणि जेलमध्ये सुद्धा गेले या सच्चाईला वरपर्यंत आणण्यासाठी. आणि ते तरी सुद्धा बकवास करतात. या दासांनी तर सगळं जीवन सोडून दिलंय परमात्म्यासाठी. परमात्म्याच्या शिष्यांपर्यंत या ज्ञानाला पोचवूनच सोडीन, माझ्यावर काही आपत्ती आली तरी.
आता मी तुम्हाला हे दाखवतो की परमात्मा अनेक धार्मिक ग्रंथात सुद्धा, जसं पवित्र बायबलमध्ये, पवित्र कुराण शरीफमध्ये आणि पवित्र गुरुग्रंथमध्ये सुद्धा असं लिहिलंय की परमात्मा शरीर आहे, त्याचं नाव कबीर आहे. सांगा, हे भगवान कसा अंधकार केला या बोलणाऱ्यांनी, सद्ग्रंथांना नीट आत्मसात केलं नाही हे दाखवतो तुम्हाला. आता बघा, हे पवित्र बायबल दाखवतो तुम्हाला. याचे उत्पत्ती ग्रंथाला बघूया. हे इथून छापलंय. हे संपूर्ण जीवन अध्ययन बायबल, हे सगळं ह्याचं हे इथे लिहून ठेवलंय. संपादक आहे डेव्हिड स्टुअर्ट, इंग्रजीचे संपादक डोनाल्ड सी स्टाम्प MA. आता सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे दाखवतो. या 5व्या पानावर 1 अध्यायाचा श्लोक नंबर 26 वाचूया. सगळं काही झाल्यावर, उत्पत्ती झाल्यावर परमेश्वर म्हणाले, मी मनुष्याला माझ्या स्वरूपानुसार बनवले, माझ्या समान बनवले. आणि ते समुद्रातले मासे आणि आकाशातले पक्षी आणि पाळलेले प्राणी आणि सगळ्या पृथ्वीवर आणि सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांवर जे पृथ्वीवर राहतात, अधिकार गाजवतात. सांगायचं हे आहे की ते जे बुद्धिमान आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात यावा. मनुष्याला आमच्यासारखंच बनवू, परमेश्वरांनी सांगितलं. तेव्हा परमेश्वरांनी मनुष्याला आपल्याप्रमाणेच उत्पन्न केलं. आपल्याप्रमाणे परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. 4 ओळीत सांगितलेलं आहे. 4 ओळीत परमात्म्याने मनुष्याला आपल्याप्रमाणे उत्पन्न केले. परमात्मा कसा झाला? नर आकार, मनुष्य दृश्य. हे बघा, तर परमेश्वरांनी मनुष्याला आपल्याप्रमाणे उत्पन्न केलं. आपल्या स्वरूपाप्रमाणे परमेश्वरांनी त्याला उत्पन्न केलं. नर आणि मादी यांच्या रूपाने मानवाची निर्मिती केली. 2 पवित्र धर्मग्रंथातून सिद्ध झालंय, पवित्र वेदातून, पवित्र बायबलमधून. परमात्मा शरीर आहे, मानवाप्रमाणे आहे. त्याचं नाव कबीर आहे, हे पण वेदामध्ये पण सिद्ध झालंय. आता कुराण शरीफ पण कबीर परमेश्वर आहेत हेच सिद्ध करतील. आता बघा, पवित्र कुराण शरीफ या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं आहे यामध्ये शंकेला जागा नाही. हे ते ज्ञान आहे की ज्यामध्ये कुठलीही चूक असूच शकत नाही. कुराण शरीफ लिहिलं आहे अरबी नागरी लिपीमध्ये. रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. शेरवानी संस्करण हे कुठून छापलेलं आहे? हे तेच लिहिलं आहे की याच्यात कुठलीही चूक असू शकत नाही. शेरवानी संस्करण चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? रामचंद्र हरिबा कोळपे. आपण कुठून आलात? मुक्काम विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? मी सर्व्हिसला होतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, आता रिटायर झालो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजीची दीक्षा मी 2018मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझा आध्यात्मिक पिंड आहे, त्यामुळं माझे चुलते हे वारकरी संप्रदायाचे होते. लहानपणातच माझी रामरक्षा आणि हरिपाठ माझा पाठ झाला आणि मी रामदासी संप्रदायाची निगडीत झालो आणि रामदासी संप्रदायाची भक्ती मी सुरू केली. रामदासी संप्रदायाचा जो त्रयोदशी मंत्र आहे तो मी गेले 20-25 वर्ष जपत होतो आणि तो मंत्र जपत असताना त्या माध्यमातून असणारे तीर्थक्षेत्र, उदाहरणार्थ आमच्या इथलं गोंदवलेचं ब्रह्मचैतन्य महाराज, इथले बाजूला तुकामाई, त्यानंतर गजानन महाराज शेगाव, या ठिकाणी मी जायचो त्या भक्तीच्या संदर्भात. त्यानंतर ती भक्ती करत असताना अचानक मला शिवपंथाचे एक महाराज भेटले
आणि त्यांनी मला शिवपंथाची दीक्षा दिली आणि मग मी त्या शिवपंथाशी जोडला गेलो आणि मग शिवपंथाची मी जवळ 20 ते 25 वर्षे मी सेवा केली. मी सर्व्हिसला मुंबईला असल्याकारणानं मी मुंबईवरून निघाल्यानंतर देहू, आळंदी, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट असं करत मी गुलबर्गच्या बाजूला 84 किलोमीटरवरती एक मठ आहे परमानंदेश्वर म्हणून, त्या ठिकाणी मी जायचो आणि त्या ठिकाणी मला दीक्षा शिवपंथाची दिली होती. ती दीक्षा घेतल्यानंतर जवळजवळ 20-25 वर्षे तीही दीक्षा मी केली. माझं आज वय 67 वर्षी वय आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून मी आध्यात्मिक प्रेरणेनं भरलो गेलो होतो. मोक्ष मिळावा, मोक्षाची संकल्पना मनामध्ये भरली गेली होती आणि त्यामुळं मी अनेक ठिकाणी शोध घेत होतो. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, आपला पिंड हा भक्तीचा आहे असं आपण सांगत आहात. वारकरी समुदायाची आपण भक्ती करत होतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संतांकडनं आपण नामदीक्षा घेतली होती, त्यांच्याकडनं आपण गुरुमंत्र घेतला होता. तर ही भक्तिविधी करत असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं अशी गरज का भासली आणि आपण त्यांच्या शरणात कसे काय आलात? एक वेळ पंढरपूरच्या यात्रेमध्ये, आषाढी एकत्र यात्रेमध्ये, त्या यात्रेमध्ये त्या नदी तीरानं फिरत असताना त्या ठिकाणी 2 सेवाधारी पुस्तकं घेऊन उभे होते आणि त्यांच्याकडे 2 पुस्तकं होती आणि ते उभे होते. मी त्यांना विचारलं, हे काय आहे? तर बोलले, ग्रंथ आहेत. कसले ग्रंथ आहेत? हे आध्यात्मिक ग्रंथ आहेत. माझं कुतूहल थोडं वाढलं. म्हटलं, कसले मंत्र आहेत? मी बघितलं ते पुस्तक घेऊन. माहिती आहे का, किंमत किती? तर 20 रुपये. म्हणजे एवढी नाममात्र किंमत आणि एवढं उच्च विचार ह्यामध्ये लिहिले आहेत. म्हटलं, ते पुस्तक मी घेतली 2. घेतल्यानंतर मी माझ्या घरी आलो, ते पुस्तक वाचल्यानंतर मला जाणवलं की आपल्या भक्तीमध्ये फार मोठी उणीव आहे. आपल्या भक्तीमध्ये उणीव असल्याकारणानं आपल्याला आता एक आपल्याला चांगली संधी मिळाली आहे की आपल्याला मोक्षाला जाण्याचा मंत्र इथं आपल्या ह्या पुस्तकात दिला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी विधी सांगितला आहे. तर आपण आता ह्याचा पाठपुरावा करूया. आणि मग मी त्यानंतर त्या संप्रदायाच्या लोकांशी मी कॉन्टॅक्ट केलं आणि मी इतर पुस्तकं मागवली, वाचली आणि वाचल्यानंतर मला असं जाणवलं की हे ज्ञान अगदी योग्य आहे. माहिती आहे का, मी अनेक पुस्तकाशी ताळमेळ घालून मी गीता पूर्वीपासून वाचतच होतो. माहिती आहे का, मग त्या गीतेतलं मला पूर्वी नुसतं वाचणंच होतं. माहिती आहे, पण त्यातलं काय मला समजलं नव्हतं. पण जेव्हा हे पुस्तक वाचलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ओम तत्सत नावाचा एक मोक्षाला जाणारा मंत्र आहे आणि तो मंत्र, त्याच मंत्रानं फक्त मोक्षाला जाता येतं. बाकी सगळे मंत्र कुचकामी आहेत, त्यांचा काहीच उपयोग नाही मोक्षाला जाण्यासाठी. मग म्हटलं आपण या संप्रदायाशी आपण जोडलं गेलं पाहिजे आणि मग मी त्याप्रमाणे मग त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी तिथं पण जाण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर मी हरियाणाला गेल्यानंतर मग मला दीक्षा मिळाली. पहिला मंत्र मिळाला. सर, जसं आपण सांगत आहात की पंढरपूरला जेव्हा आपण वारीला गेला होतात तेव्हा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी काही पुस्तकं दिलेत. त्या पुस्तकातलं ज्ञान आपण पारखलं आणि ते ज्ञान आपल्याला जेव्हा समजलं की हेच खरं ज्ञान आहे, यातनंच आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतं, हे जेव्हा आपल्याला समजलं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडे जाऊन, हरियाणाला जाऊन, संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रम येथे जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जोडला गेलात, त्यांची सद्भक्ती घेतली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, मी ही भक्ती घेतल्यानंतर मला एक आत्मिक समाधान तर लाभतच होतं, पण त्याचबरोबर माझ्या शरीरावरती काही दुर्धर आजार होते. उदाहरणार्थ माझ्या पायावरती आणि माझ्या मनगटावरती एक त्वचेचा कुठला तरी विकार होता आणि तो विकार अनेक औषधं घेऊन अनेक डॉक्टरांना भेटून पण तो काय जात नव्हता. महिन्याला काय वेळेला मी 5,000 रुपये खर्च केलेले आहेत, पण तो दुर्धर आजार जात नव्हता. तर म्हटलं ठीक आहे, आपण महाराजांना एक प्रार्थना लावूया, गुरुजींना एक प्रार्थना लावूया, त्याचा चमत्कार तर पाहता येईल आपल्याला. मग आणि मी सहज तो विचार माझ्या मनात आला आणि त्याप्रमाणे प्रार्थना लावली. त्यानंतर मात्र येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये, एक 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये माझे ते डाग हळूहळू सगळं जायला लागले. ते जखमा माझ्या बऱ्या होत गेल्या आणि मला एक मनापासून समाधान वाटले की नाही बा, कुठंतरी आपल्याला योग्य दिशा मिळालेली आहे ना, आपण आता त्या दिशेनं वेगानं गेलं पाहिजे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो, काय माहिती आहे का, खरं बोलायचं तर मी एक सामान्य माणूसच आहे. जे सर्वसामान्य माणसांना जे विकार आहेत
जे लाभ, क्रोध, मोह, मद, मत्सर जे विकार आहेत ते माझ्यातही भरून उरले होते माहिती आहे, बरगच भरले होते माहिती आहे. आणि त्या विकारावरती मला पाहिजे असं तोडगा निघत नव्हता. मी मनात आणूनसुद्धा मला त्यांच्यावरती मला विजय मिळवता येत नव्हता. परंतु ज्या वेळा मी भक्ती सुरू केली आणि अधूनमधून मी मग गुरुजींना प्रार्थना करत राहिलो, अधूनमधून एकांतामध्ये त्यांना मी विनंती करत राहिलो की गुरुजी हे माझ्यामध्ये दोष आहेत, हे दोष माझे लवकर गेले पाहिजे किंवा जायला पाहिजेत माहिती आहे. आणि मग ते दोष माझे वेगानं हळूहळू कमी कमी होत माहिती आहे. आज मला असं वाटतं की मला आता कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप होत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्य म्हणजे जो आपल्या जीवनाचा उद्देश आहे मोक्षप्राप्ती, याचं साधन आपल्याला मिळालं आहे. तर ह्या धारणेतनं आपण जे मित्र परिवार आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत, आप्तेष्ट आहे आणि जो समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण उद्देशून काय संदेश द्याल? मी टी व्हीच्या माध्यमातून तर लोकांना सांगतच आहे आज, परंतु याच्याही पूर्वी मी प्रत्येक क्षणाक्षणाला जिथं मला लोक भेटतील त्या ठिकाणी मी सांगत आलो आहे की बाबांनो, मोक्षाला जायचा एकच मंत्र आहे आणि तो आहे ओम तत्सत नावाचा. आणि तो मंत्र फक्त एकाच ठिकाणी मिळतो. युगायुगामधून आतापर्यंत 4 युग झाली माहिती आहे का. त्या 4ही युगामध्ये परमेश्वर येऊन गेलेले आहेत, याही युगात येऊन गेलेले आहेत. परंतु आजच्या तारखेला रामपालजी महाराजांच्या माध्यमातून जे काय ठेवा शिल्लक आहे तो आपण मिळाला पाहिजे आपल्याला, आणि आपण मोक्षाचे धनी झाला पाहिजे. नसेल तर आपल्याला अनेक करोडोवर जन्म जातील, आपले 84 लाख योनी फिरावं लागेल आणि आपल्याला दर ठोकरा खावा लागतील. ही दुनिया एकदम दुःखानं भरलेली आहे. जिकडं बघावं तिकडं कहर आहे नुसार. इथं झाडं सुखी नाहीत, प्राणी सुखी नाहीत, मनुष्य सुखी नाही, इथं कोणच सुखी नाही. प्रत्येकजण सुखाची अपेक्षा करते पण इथं सुख भेटत नाही माहिती आहे का. आपल्याला मोक्षाशिवाय दुसरं काय सुख नाही. परमेश्वरा रामपालजी महाराजाशिवाय आपल्याला उद्धार होत नाही. आणि तशा प्रकारचा कुठला संत अलीकडच्या काळात किंवा पूर्वीही आपण ऐकल्याप्रमाणे आपले ऋषीमुनी होऊन गेले, पण त्या ऋषीमुनीला पण हे खरं ज्ञान नव्हतं. आणि त्यामुळं हजारो कुळ आपल्या पिढ्या आज्या पंजा नातवापर्यंत सगळ्या बर्बाद झालेल्या आहेत. यापुढे आपल्या पिढ्या बर्बाद होतील. त्या न होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्या मंत्राच्या माध्यमातून आणि त्या रामपालजी महाराजांच्या माध्यमातूनच आपल्याला तो मंत्र मिळेल आणि आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकू. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे बघितलं पाहिजे, त्यांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जी भक्तिविधी दिली आहे ती भक्तिविधी स्वीकारून मोक्षाचा मार्ग प्राप्त केला पाहिजेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? त्यासाठी अनेक टी व्हीवरती चॅनलवरती तो संदेश येतो आहे. अनेक ठिकाणी सेंटर खोलले गेलेलं आहे आणि ह्या माध्यमातून तुम्हाला तिथून पोचता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला कोणालाही अडचणी येणार नाही. फक्त तुमची मनाची इच्छा पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येईल अशी मला वाटत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि जे नंबर आज आपल्या टी व्हीवर दिसत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला तेथे किती पैसे मोजावे लागतील? या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा खर्च नाही. तुम्हाला पुस्तकं फ्रीमध्ये मिळतात आणि नामदानही तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जातं. धन्यवाद. आभारी आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.